राजा रुक्मांगद आहे. हरिदिनीचं पुण्य, काल हरिदिनी झाली. एकादशीच्या पुण्याईच्या बळावर यमावर पगडा कमवला आणि दक्षिणेच्या राजाला सांगितलं, खबरदार माझ्या नगरीतला माणूस मेला तर. दक्षिणेचा राजा यम रुक्मांगद राजाच्या पायावर लोटांगण घालतून विनंती केली, तुमची सुद्धा नगरी मृत्यू लोकात आहे. माणसं मरणार नाहीत असं देणार नाही, माणसं मरतील पण तरुण मरणार नाहीत इतकं देऊन टाकतो. 2 नगऱ्या, 2 अजून वाचनात आहेत, ऐकण्यात येत 2, पण मला अजून त्याचा पुरावा सापडला नाही म्हणून माईकवर बोलायचं नाही. माईकवर आपण जर बोललो तर पुढचा विचारेल ती कोणती नगरी होती. धोतर पिवळं वाचन आपलं आधारा वाचून काय सांग शिका. आणि वारकरी संप्रदायातल्या लोकांनी बापू आधार नसल्याशिवाय बोलायचंच नाही. चुकीच्या गोष्टीत माणसं इतके चिकित्सक आहेत, इतके हुशार आहेत, कीर्तनकारानं म्हणायचंच नाही ए तुला 10 अभंग पाठ आहेत, गाथे पाठ करणारी माणसं पुढे आहेत. विठाला 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 विठाला. आणि न्याय चुकला, महर्षींचा न्याय चुकला. प्रभू रामचंद्रांनी बाण मारला, बाईनं प्रेत दारात आणलं. वेगात सांगतो, सारखी रडत होती. सुमंतानी पाहिलं, बाईला विचारलं, बाईनं मांडी खालचा बाण काढला आणि सुमंत प्रधानाला दाखिला, प्रधानजी या नगरीचे मालक राजा रामचंद्र, मर्यादा पुरुषोत्तम सीतापती दशरथ नंदन कौशल्यानंदन रामचंद्रांनी माझ्या बाळाला मारलं. बाई बाळाला पेटून दे. येते प्रधानजी, पेटून देऊन येते, त्याबद्दल दुमत नाही. मला माहीत आहे मेलेली माणसं मशानात नेत असतात, पार्थिव मशानात नेत असतात, याचं मला ज्ञान आहे प्रधानजी. पण एकच विचारायचं आहे, या नगरीच्या राजाने माझ्या मुलाला का मारलं? त्यानं काही चूक केली ती का? एखाद्या स्त्रीकडे बघून वाईट शब्द वापरला का? तिच्याकडे डोळे वटारले का? तिला अपशब्द बोललाय का? तिच्यावर हात उचलला का? एखाद्याची वस्तू उचलली का? चौर्यकर्म केलंय का? निषेधकर्म केलंय का? धर्माच्या बाह्यकृत्य केलंय का? बाई होती महाराज, लावरं चित्र सशी रानडुकर धरणारी बाई. पण मुलगा सात्विक जन्माला आला, त्याची ताकद मिळाली आणि त्या ताकदीवर जगाच्या बापाच्या प्रधानाला बोलत होती. काय चुकलंय माझं? विचारू द्या त्याला. नाईलाज झाला. सुमंत आतमध्ये गेले आणि विश्वाच्या बापाला सांगितलं, प्रभू तुम्ही एका किराताचं पोरग मारलंय, बाई दारात प्रेत घेऊन ये, तिला काय न्याय द्यायचा ते ठरवा. विश्वाचा बाप थरथर कापत होता. अरे आपण चूक केली. एक शिकाऱ्याचं पोरग जर भजन करीत असेल तर आपण त्याची पाठ थापटावी, पाठ थापटावी, पाठ थापटावी. आजही बघा न्याय किती गोड आहे आपल्या संस्कृतीमध्ये. एखाद्या बलाढ्य श्रीमंताचं पोरग जर शाळेत पहिला असेल तर तितकं मानित नाही, पण ऊस तोडणाराचं, लोकांच्या शेतात काम करणाऱ्याचं, मजुराचं पोरग जर पहिलं आलं तर सगळ्या परिसरातल्या लोकांना उत्सुकता लागती. गरिबाचं लेकरू होतं हो, वहीला पैसे नव्हते, पेनला पैसे नाही, ट्युशनला पैसे नाही, पण तालुक्यात पहिलं आलं. उत्सुकता का लागती? कारण त्याला कसल्याही प्रकारचा आधार नसताना ते मोठं झालंय याची उत्सुकता. महाराज गिरगावकराचं पोरग श्लोक म्हणत असेल, काय नवलाची गोष्ट आहे. त्याला घरच्या हौदातलं पाणी आहे. व तुमची पोरं गायक झाली, काय नवल नाही द्यायचा, बापच गायक होता. तुम्हाला आलं ना राजो? आलं आलं राजो आलं. ज्याचा बापाच्या गळ्यात माळ नाही त्याचं पोरग जर महाराज झाला असेल माऊली तर त्याची पाठ थापटायची. तुमचं कौतुक करत असा नाही असा विषय नाही, पण तुम्हाला तुमच्या बाबाचे आशीर्वाद आहेत ना. महाराज ज्याचा बाप दारू पितो, ज्याचा बाप पत्ते खेळतो, ज्याच्या बापानं सगळी प्रॉपर्टी जुगारात इकून टाकली, त्याचं पोरग जर कीर्तनकार झाला असेल तर त्या पोराला किती मोठं किती पाठ थापटायला पाहिजे. किती पाठ, किती पाठ. परंपरा नाही ना गणेशराव त्याला. मला सांगा, लावरं चित्र ससे धरणारीचं पोरग जर जप करीत असेल, साधना करीत असेल, अनुष्ठान करत असेल, तपश्चर्या करीत असेल, नामाचा प्रचार करीत असेल, धर्माचा प्रचार करीत असेल तर किती मोठं कौतुक आहे. पुन्हा एकांतात तपश्चर्या करू लागलं. माईकवर तर कोणी धर्म सांगते. सध्या माईकवर धर्म सांगणाऱ्यांची संख्या लय वाढली. माईकवर माईकवर अरे माईकवर धर्म सांगितल्यानं धर्म वाढत नसतो. आपल्या संस्कृतीत चुका करणाऱ्या लोकांना दुरुस्त करणं यानं धर्म वाढत असतो. माईकवर किती बी आरडा, काही धर्म वाढत नसतो.
माईकवर बोंबालल्यानं धर्म वाढत नसतो. आपल्या धर्मातली चुकीची माणसं शोधा, आपल्या धर्मातली चुकीची माणसं शोधा आणि त्या चुकलेल्या लोकांना धर्म मार्गानं लावा. आपला धर्म उंच जाईल, आपला धर्म उंच जाईल. माईकवर आदळल्यानं काय नसते. लय ओरडत गेलेत, घसे कोरडे होस्तोर बोंबललेत, कोणी ऐकत नाही माईकवर. धर्म कृतीतला विषय, धर्म शब्दातला विषय नाही. धर्म हा शब्दात प्रकट करायचा नसतो, धर्म हा अनुकरणात आणायचा असतो, धर्म हा कर्तव्यात आणायचा असतो. देखाव्यात नाही महाराज, देखाव्यात नाही, तर धर्म वाढेल. आणि बाईनं ते पार्थिव उचललं. विश्वाच्या मालकाला सांगितलं, दयानिधे, आवाज कडक करा, हे दयानिधे, विश्वाच्या जनिता आहात आपण, एक विनंती करते, मी एकटी आहे, माझ्या बाळाला मशानापर्यंत नेण्याची कृपा करा. महाराज विश्वाच्या मालकाचा प्रधान सुमंत खांदेकरी आहे. विश्वाच्या बापाचा प्रधान सुमंत, किराताच्या पोराचा खांदेकरी आहे. शरयूच्या पात्रामध्ये त्याचं प्रेत, चंदनाच्या लाकडावर त्याचं पार्थिव टाकलं, पेटून दिलं. बाई आपल्या पर्णकुटीकडे निघालेली आहे. लहानशी झोपडी होती, त्या झोपडीकडे निघाली. बाईने विचार केला, मोठ्यांना काय बोलावं, काय बोलावं, मोठ्या पुढं काय चालतंय. मला सांगा, लहानशा शेळीनं जर म्हशीला शिंग हाणलं तर मसड कदर करते का? अशी शेळीला शिंग हालील की पोटातून पलीकडे शिंग काढील कोण? मसड. पण म्हशीनं जर शेळीला शिंग हाणलं तर शेळीचं काय चलत? नुसती मुंडी हालीन. तिला माहिती म्हशीच्या शिंगात आपलं वजन आहे. या किराताच्या बाईच्या लक्षात आलं, विश्वाचा बाप हा पुरुषार्थी हत्ती आहे, याच्या पुढे आपलं काय चालणार आहे. तिने वाणी खराब केली नाही, शब्द खराब केली नाही, जीभ खराब केली नाही. ती शांतपणाने मुलाकडे पाठ केली. त्याचा धूर गगनात गेला आणि ती आपल्या झोपडीकडे तोंड करून चलत होती. पण टस 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 तिच्या डोळ्यातलं पाणी पडलं. प्रभू, उलट केलंस रे माय बापा, हे देवा उलट केलंस रे माझ्या जीवनात. अरे ज्याच्या हाताने माझं सगळं व्हावा अशी सोयीची क्रिया, पण उलटी केलीस रे देवा. आईच्या हातानं पोराची क्रिया करून घेतलीस देवा. जाऊ दे, तुझ्यापाशी न्याय देवा, मी तुला काय बोलणार आहे देवा. आणि तिच्या अंतःकरणातून एक ध्वनी पडला आणि तो ध्वनी विश्वाच्या मालकाच्या अंगावर आदळला. देवा, देवा काय गुन्हा केलता रे माझ्या मुलाने? या आंधळ्याची उतार वयातली काठी मोडून टाकलीस रे देवा. काय केलंस देवा? तुला शाप देण्याची माझ्यात लायकी नाही रे देवा. पण तिचा टळटळाट लागला. एक लक्षात ठेवा, शापाला उशाप आहे, शापाला गणेशराव उशाप आहे. पण एखाद्या गरीबाचा जर टळटळाट लागला ना, तर तो टळटळाट फेड्याशिवाय गत्यंतरच नाही. पिढ्यानं पिढ्या जाळी तो टळटळाट, पिढ्यानं पिढी. म्हणून गरीबाचे शाप घेऊ नका. गोरगरिबाचा टळटळाट कधीच घ्यायचा नाही, कधीच घ्यायचा नाही. त्याच्या अंतःकरणाचा जो टळटळाट आहे का, ते एका बॉम्बपेक्षा भारी असतो, अणुबॉम्बपेक्षा सुद्धा भारी असतो, लाखो बंदुकीच्या गोळ्यापेक्षा तो भारी असतो. त्याचा टळटळाट आहे, तो घ्यायचाच नाही, नाही घ्यायचा. आणि विश्वाच्या मालकावर तो टळटळाट आदळला आणि श्रुतीनं सांगितलं, प्रभू एक लक्षात ठेवा, पुढचा जन्म तुम्हाला देवकी मातेच्या पोटी जन्माला भेटल. पण लक्षात ठेवा, 7व्या अवतारात एका किराताच्या बाईचं पोरगं मारलं. तिचं पोरगं मारल्याच्या नंतर जितकं दुःख तिला झालंय, तितकंच दुःख तुमच्या जन्मदात्या मात्या पित्याला होईल. फक्त तुम्हाला मारण्याची ताकद तिच्यात नाही. महाराज 6 भावानं मारले, 6ही मारी दुराचारी, 7वा योग मायेनं नेलाय देव आमच्या रोहिणी मातेच्या उदरात. आणि 8व्या जन्माला आल्यावर इतकी प्रसन्नता, इतका भाव, इतकी श्रद्धा, इतकी आतुरता, इतकं वात्सल्य दोघांकडं समुद्रापेक्षा विशालत्व पांगलेलं आहे वसुदेव देवकीला. पण कर्म नो गहनो गती, 7व्या अवतारातलं कर्माचं गाठोडं जगाच्या बापाच्या डोक्यावर होतं. महाराज तितकी उत्सुकता मातीत घातली
आणि स्वयं सांगितलं, मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला, मजनेई गोकुळाला. महाराज, मागचं कर्माचं बिरडं होतं, याच्यातून मुक्तताच नव्हती, म्हणून आई वडिलाला सोडून यशोदेच्या घरी गेलाय. म्हणून पहिल्या कडव्यात वैकुंठीचा हरी, 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 तानायाचा त्याच्या घरी, तानायाचा त्याच्या घरी, तानायाचा त्याच्या घरी, तानायाचा त्याच्या घरी, तानायशो त्याच्या घरी, तानायशो त्याच्या घरी, रांगत से हांगणी, 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 रांगत से वा. याच्याकरता जगाचा बाप यशोदेकडे आलेला आहे. बरं, यशोदेकडंच का? भारतात काही दुसरी गावं नव्हती का? गणेशराव, तुमचंही गाव असेल त्यावेळेला, संभाजीनगर असेल त्यावेळेला, हस्तिनापूर दिल्ली असेल त्यावेळेला, किती गावं असतील बाबाजी भारत देशात. पण गोकुळातच का? असं काय होतं त्या गोकुळामध्ये की विश्वाच्या मालकानं तिथं जावं? कारण गोकुळा इतकं पवित्र गावच नव्हतं. आणि गोकुळ पवित्र करण्याची ताकद फक्त गायीत होती. मी पूर्वी कर्मकांड करायचो 27 वर्षापूर्वी, आता करत नाही. कोणी बोलू पण नका मला. नाही तो वास्तुशांत्या वगैरे असं ते करायचो मी त्यावेळेला, छान करायचो. आता नाही करत ते. तर मी ज्या घरची वास्तुशांती करायला गेलो त्या माणसाला पहिलं सांगायचो की वास्तुशांतीच्या पूजेच्या दिवशी तुझ्याकडे एक गाय असावा. ते म्हणायचं, महाराज दक्षिणा काय घ्यायची ते घ्या, पण ती गायीचा कुळा माग लावू नका. मी म्हणलं, मी सांगितलेलं जर तू नाही ऐकलं, तू जर आम्हाला बंडल दिले तर त्या बंडलाच्या शेकानं गिरगावकराचा संसार खालून जळण. तू हे बंडल तू याकडे राहू दे. गाय पाहिजे, गाय गाय पाहिजे, आणि त्याला तर मीच पाहिजे. ते
म्हणला महाराज असं काम करा ना, मी 1-2 तोळ्याची सोन्याची गाय करतो आणि तुम्हालाच देतो. मी म्हणलं तू केलेली सोन्याची गाय आमच्या घरात घुशी सोडीन आणि मग घर पाडून टाकील. सोन्याची नाही, गाय गायच पाहिजे. ते म्हणलं महाराज असं करू ना, तुम्हाला किती महाराज बोलवायचे तितके बोलवा, 100-200 क्विंटल तूप आपण यज्ञात टाकू. मी म्हणलं 100-200 महाराज जरी जाळलेस यज्ञात तरी तुला घरात सुख भेटणार नाही, तुला गायच बांधावं लागेल. हो, हत्तीच्या सोंडेसारखी तुपाची धार जरी तो यज्ञात टाकलीस आणि गाय नाही बांधलीस ना, नाही म्हणे महाराज ऐका ना. मी म्हणलं शेवटी सांगू का तुला, तू या घरातली फरची काढून मला जरी पुरलं जित्तो गिरगावच्या बाळूला आणि वरील फरची टाकून स्वयंपाक करून खाल्लास तरी तू उद्धार नाही, तुला गायच बांधावं लागेल. शास्त्राचा दंडक आहे. पूर्वीच्या काळात असा कर्मशास्त्राचा सिद्धांत होता, घोडं पण पाहिजे होतं, पण एखाद्या वेळेस घोड्याला पर्याय सांगितले, गाय असली की बाकी सगळ्या गोष्टी संपल्या, गाय मात्र पाहिजे. एक छोटंसं वाक्य ऐका. आपण राहतो त्या वास्तूला एक गाय पवित्र करते गुरुवर्य, एक गाय पवित्र करते. आपण राहतो त्या घराला, एका गायीत ताकद आहे, त्याच्यातल्या सगळ्या खोडी संपवायची, त्या जागेतले दोष संपवायची ताकद एका गायीत आहे. तर गोकुळात एकट्यात नंदाकडं 9 लाख गायी होत्या. जागा किती पवित्र असेल गणेशराव, किती पवित्र असेल जागा, किती पवित्र, किती पवित्र. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही राहता संभाजीनगरला, पण इकडे कधी चक्करला आले, नुसत्या गाईच्या गोठ्यात जर जाऊन आले ना, गाईच्या गोठ्यात, तर 100 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. 100-200 काशीच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. एवढा मोठा गाईचा पुरुषार्थ, इतका मोठा गाईचा पुरुषार्थ आहे. तुम्हाला एक सांगू का, पैशानं गिरगावकर विकत घेताल, देव नाही घेता येत. काय म्हणायचं बाबा, पैशानं गिरगावकर विकत घेता येईल, देव घेता येईल का बाबा, बापू घेता येईल का, नाही घेता येत, नाही घेता येत. महाराज नंदराजानं गायीच्या पुरुषार्थानं देव विकत घेतला, पैशानं नाही, फक्त गायीच्या सेवेनं देव विकत घेतला. गायीच्या सेवेनं जगात सगळी काही गावं त्यानं पाहिली. महाराज वैकुंठ काय सामान्य वैकुंठ, एवढा नाही, सगळी अधिष्ठानं पाहिली, पण विश्वाच्या मालकाला तेच ठिकाण आवडलं, ते फक्त गोकुळ. कारण तिथं गायीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती होती. ठीक आहे, मागचं कर्म आई वडिलाला सोडलं असेल त्याबद्दल दुमत नाही, पण माझं मत आहे मग देवकी यशोदेकडेच का, दुसरीकडे का नाही गेले, तर दुसरीकडे याच्याकरता नाही गेले की दुसरीकडे तितक्या गायी नव्हत्या, त्या गायी फक्त गोकुळातच होत्या. म्हणून आईसाहेब पहिल्या कडव्यात म्हणतात, वैकुंठीचा हरी, 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 हे वैकुंठीचा हरी, 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 वैकुंठीचा हरी. काना यशोदेच्या घरी, काना यशोदेच्या घरी, काना यशोदेच्या घरी, काना यशोदेच्या घरी. रांगत से हा रंगणी, रांगत से हा अंगणी, रांगत से हा अंगणी, रांगत से हा अंगणी. हे रागत से हागणी, रागत से हागणी, रागत से हागणी, रागत से हागणी. याच्याकरता गोकुळ स्वीकारलंय. बाबाजी गणेशरावांनी मी मागितली ती गाय मला दुधाची दिली असती, पण मला दुधाची न्यायची नव्हती, कारण मला दुधाकरता भरपूर पैसे आहेत.
ती छोटीच कालवड का मागितली, मला तिला सेवा करण्याचा योग येतोय. हात लावला ती गाय आजी आपल्याला दिली असती, हात लावला ती 10-12 लिटर दूध देणारी. पण ते दूध विकून थोडे मला पैसे कमवायचे, माझ्या किती कोणते पैसे कमी गेलेत. म्हणून मी आणतानाही 7 कारोडीच आणल्यात. आता मला खूप वाढवायच्या होत्या, पण मला परिक्रमेला जायचे 2-3 महिने, म्हणून मी नंतर पुन्हा वाढविणार आहे. आणि छोट्या छोट्यात न्यायच्या, कारण त्या छोट्या चिमुकल्या त्यांचं आणि आपलं हृदयाचं नातं निर्माण होतंय, प्रेमाचं नातं निर्माण होतंय. पाहिल्याबरोबर वरी तोंड करतात. महाराज, आपण एखाद्या पाहुण्याला गावरान तुपातला शिरा खाऊ घाला आणि ते पाहुणा घरी गेल्यावर म्हणतो गावरान तुपातला शिरा खाऊ घातला, पण निघताना चहा कुठं पाजला. इतके हरामखोर पाहुणे आहेत आपले. म्हणजे गावरान तुपातला बदामाचा शिरा खाल्ला भडव्यानं आणि पुन्हा घरी गेल्यावर बायकोला म्हणला त्यानं शिरा खाऊ घातला, पण निघताना चहा प्यात नाही म्हणले. याला पिराला कापायला पाहिजे, हरामखोराला, पिराला. हो, हे काही लोक बळी देतात ना कोंबड्या बकऱ्याची, याचा बळी द्यायला पाहिजे नालायकाचा. म्हणून हे रक्ताच्या नात्यातले सुद्धा बेईमान होऊ शकतात. अब्जावधीची संपत्ती बापानं पोरासाठी कमवली, ते पोरग सुद्धा बेईमान होऊ शकते. गाय नाही बेईमान होऊ शकत, नाही बेईमान होऊ शकत ती, नाही बेईमान होऊ शकत. गणेशराव, तुम्ही रातच्या 2 वाजता जरी गाईच्या गोठ्यात आले आणि गाई जर नाही उठल्या तर मरुस्तर कीर्तन करायचं नाही. इतकं प्रेम देणारी याती फक्त गाईची आहे, गाईची आहे. नात्यातली माणसं एखाद्या वेळेस म्हणतील आले असतील, पडतील, झोपू द्या, सकाळी बोलू. सकाळी बोलू म्हणतील, सकाळी बोलू. गाय नाही, तात्काळ उठेल. माझ्या पोटाची सोय करणारा माझा मालक आलाय, इतकं जिला कळतं. तिला गाय म्हणायचे, तिला गाय म्हणायचं, तिला गाय म्हणायचे. फक्त वेळेला पाणी द्या, वेळेला चारा द्या. तुमच्यासाठी 2 वाजता पण उठेल, 2 वाजता उठेल. इतकं प्रेम. आणि त्या गायी गोकुळात आहेत म्हणून जगाचा बाप आला. एक तिसरा मुद्दा आहे. मग मला सांगा, मागचं कर्म होतं याच्याकरता आई वडिलाला सोड आहे. गोकुळात गायीच्या पदस्पुरुषानं बाबाजी पवित्र भूमी आहे म्हणून गोकुळ स्वीकारलं, पण यशोदाच का? गोकुळात दुसऱ्या बायका नव्हत्या का बाबाजी? बापू नव्हत्या का? मग यशोदाच का? तर त्याचा एक छोटासा मुद्दा सांगतो तुमच्या पुढे. यशोदेच्या जीवनात गणेशराव अग्नीची सेवा घडली. अग्नीची सेवा, अग्नीची. आपल्या कर्मकांडाचा, वारकरी संप्रदायाचा, वैदिक संस्कृतीचा, सनातन संस्कृतीचा एक पायंडा आहे. आपल्या सर्व देवता अग्नीच्या मुखानं जेवतात. अग्नीच्या मुखानं. देवता आपल्याला भेटू शकत नाहीत देव आपल्याला, पण अग्नीच्या मुखात टाकलेलं अवदान सर्व देवांना प्राप्त होते. त्याचं सूक्ष्मीकरण होतं. त्याचे 2 सिद्धांत आहेत, 2. माझा एक मोठ्या मोठ्या लोकांचा सिद्धांत आहे. आता हे भंगिरी पुस्तकं वाचिणारी याला मानित नाहीत. नाही मानू द्या. मी रात्रीच्या कीर्तनात बोलून गेलो, नाही मानू द्या. काही माणसं मानित नाहीत ना. माझ्या देऊतले मालक म्हणले मानील तो देईल काही आणि न मानील तो नेईल काही. आपण आपल्या विचारावर ठाम असलं पाहिजे. वारकरी संप्रदायातल्या सनातन संस्कृतीतल्या लोकांनी आपल्या नियमावर ठाम राहिलं पाहिजे. 4-2 नालायक पुस्तकं वाचिलेल्या भंगिऱ्याच्या मनावर आपण नाही अधिराज्य करायचं. आपण आपल्या याच्यावर अधिराज्य, त्यांचं नसतं ऐकायचं, ते काही म्हणतील. पतिव्रताबाईनं आपल्या नवऱ्यावर श्रद्धा ठेवायची, कोणाचं ऐकायचं नाही. मी रात्री सांगितलं, एका बाईला नवरा घोंगडी इतका गोरा भेटला. एका बाईला नवरा कसा भेटला? घोंगडी इतका गोरा. बरं, यांच्या मनात शंका आली, काऊन हसल्या? घोंगडी पांढरी नसती का? तुम्हाला सगळ्या काळ्याच घोंगड्या दिसतात का? पांढरी नाही का घोंगडी एखादी? पण तुमचं ते काळ्याच घोंगडीवर ध्यान गेलं. घोंगडी इतका गोरा नवरा भेटला गणेशराव. पण सात्विक माणूस होता. त्या बाईच्या उभ्या आयुष्यात त्यानं कधीच बूट हरपून घरी आला नाही. कसा होता नवरा? घोंगडी सारखा. पण बाबा त्यानं एकाही दिवशी बूट हरपिला नाही. बूट कोण हरपित हे तुम्हाला मी सांगायची गरज आहे का? तुम्ही पोटकिडे आहेत त्याच्यातले, मी तुम्हाला सांगावं याची गरज आहे का?
जीवनात कधी बुठारपून घरी आला नाही, जीवनात कधी बायकोला वाट पाहायला वेळ लावली नाही, जीवनात बायकोला माहेराला जाताना कधी तुटकी चप्पल दिली नाही, जीवनात बायको माहेराला जाताना कधी फाटकी साडी नाही, जीवनात कधी बायकोला या पोटाची खळगी भरण्यासाठी किराण्याची अडचण येऊ दिली नाही. नवरा कसा होता माहिती? घोंगडीसारखा. कसा रंग आहे नवऱ्याचा? घोंगडीसारखा. महाराज इतकी जीवनात त्याच्या सुखसोयी होती म्हणून ती पतिव्रता स्त्री त्याला पांडुरंगा इतकी, बाबाजी त्याला भगवान शिवजी इतकी मानित होती. पण शेजारणीच्या पोटात डबा उठला. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, शेजाऱ्याच्याच पोटात डबे उठत आहेत म्हणून आपले घर पेटत आहेत, नाही तर तसा जाळच होत नाही घरात. शेजाऱ्याने इस्तू टाकल्याशिवाय घरच जळणत कोणाचीच. हे दुसऱ्याच्या इस्त्यानंच घरं जळत आहेत. मला असं वाटतंय शेजाऱ्याचा इस्तू आत येऊ नये म्हणून आपण असा वाला पडदा टाकला पाहिजे की त्यानं आपल्याकडे फेकल्यावर त्याचंच जळालं पाहिजे. पण त्यानं इस्तू टाकल्यावर आपलं जळावं म्हणून इकून तुम्ही भुसकट ठुलं, राखेलच्या कॅनी ठुल्या म्हणून आपलं जळायलं. ते राखेलची कॅन म्हणजे दुसऱ्याचं ऐकिने, राखेलची कॅन म्हणजे दुसऱ्याचं ऐकून आपलं घर जाळणे. दुसऱ्याचं ऐकायचंच नाही याला म्हणायचं वल्ला पडदा लावला. त्या बाईने एके दिवशी सांगितलं, सकू काय बाई तू संसार करते, काय तुझा नवरा आहे घोंगडीसारखा काळा, काय 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 येडेवानी. तिने ऐकण्याची मर्यादा होती. तिने एके दिवशी सांगितलं, बाई तुम्हाला एक बोलू का? 2-3 वर्ष झालं तुम्ही मला टोमणे मारतात, तुझा नवरा घोंगडीसारखा, तुझा नवरा घोंगडीसारखा, तुझा नवरा घोंगडीसारखा. एक बोलू का बाई तुम्हाला? तुमचा नवरा काचा इतका सुंदर आहे, काचा इतका सुंदर आहे, पण मला कळतंय तसं तुमचे पोरं त्याला उचलून आणतात बस स्टँडच्या मुतारीपाशी पडलेला असल्यावर. माझा असू द्या घोंगडीसारखा, पण दिवस माळवायच्या आधी आमच्या संसाराची काळजी करून घरी येतो. महाराज याला म्हणायचं पतिव्रता. तिची निष्ठा काही सांगू द्या, पण तिची निष्ठा तिच्या पतीवर होती, तितकी निष्ठा आपल्या धर्मावर असली पाहिजे, तितकी निष्ठा आपल्या संतावर असली पाहिजे, तितकी निष्ठा आपल्या संस्कृतीवर असली पाहिजे. भंगीर यायचं नाही, ऐकायचं. हे सांगणारे कानात शिस वाटणारे नालायक कुंटालानं जन्माला येतील, पण आपले कान त्यांच्या हातात द्यायचेच नाही. विठाला विठाला आणि आपल्याकडं ग्लानी येण्याचं एकमेव कारण एक आहे बाबाजी, आपले लोक एका फांदीवर बसतच नाही. एका फांदीवर बसणारच नाहीत. आज तुमच्या पाया पडतील की उद्या लगेच पिराच्या पाया पडायला जातील, की परवाच्या दिवशी लगेच कंदुरीला लिंब घेऊन जातील. हे इतके भंगिरे येत नाही. त्याच्यामुळं नेमकं यायला कोणता देव यांच्याकडे येईल त्या देवाला पण पंचायत पडती. हा जाऊ द्या मी झोपतो, तेव जाईन. तेव देव म्हणतो जाऊ द्या, त्या दिवशी तिकडे गेलतं ना मी राहतो, तेव जाईन. एकही येत नाही, याचा भोगा होतोय. आपल्याला सवय लागली. इथंच नास्ती परण लभ्यते. मी रात्री सांगितलं, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराशी. 2 जागेवर हात ठेवले आपलं शरीर थांबते का? कोणती एकच फांदी धरा. आपुला तो एक तेने विन जीवा. 17 जागेवर. किती नालायकपणा, किती नालायकपणा. आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीची पूजा करत असतात. लक्ष्मी देवीची पुराणाचा निर्णय. तुकोबाराय पुराणाला मानतात. पुराणाचा सिद्धांत आहे. लक्ष्मी देवीची आषाढ मासात पूजा करतात. त्या देवीला जात असताना पाण्याचा तांब्या आणि त्या पाण्याच्या तांब्यात लिंबाचा डाखळा. लिंब हे लक्ष्मीचा अधिष्ठान आहे. लिंब हे आयुर्वेदाचा अधिष्ठान आहे. लिंब हे हजारो रोग दूर करण्याची ताकद कडुलिंबात आहे. म्हणून त्या लिंबाचा ओला डाखळा त्या पाण्यात ठेवायचा. जगदंबेच्या दर्शनाकरता जायचा आषाढ महिन्यात. आणि आषाढ महिन्यात रोगाची लागण जास्त होत असते. दलदलीचं वातावरण असतं, पाणी दूषित होत असतं, बऱ्यापैकी पक्वान्न दूषित होत असतात. आणि म्हणून त्या देवीचं दर्शन घ्यायचं. त्या पाण्यात त्याच्यातलं काही पाणी त्या देवीला समर्पित करायचं. आणि त्या लिंबाच्या डाखळ्याचा तो ती खालचा कोंब असतो ते त्याच्यात त्या पाण्यात असा घासत असतो. आणि ते पाणी घरी लेकराला द्यायचं. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तिला लक्ष्मी देवी म्हणतात. पण आता ह्या 10-20 वर्षात
तोंडाचं सुख घेणाऱ्या नालायकानं तिला लक्ष्मी देवी न मानता तिला मर्याई नाव ठेवलं आणि तिला लिंबाचा दाखला ताना यशोदेच्या घरी चालत असलेला हा दिव्य ज्ञान यज्ञ भगवान शिवजींचा अधिष्ठान रहितेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा गौमातेचा अधिष्ठान आणि गणेशराव तुमच्या परिवारावर असलेली माझ्या श्रीगुरूंची कृपा 1008 धर्माचार्य श्री गुरु दयानंद स्वामींची कृपा या संत महंतांची तुमच्यावरची कृपा आहे. सहज मोठ्यांचं वाक्य सांगेल, या विश्वाच्या पाठीवर ज्यांच्यावर संतांची कृपा आहे त्याच्यावर विश्वाची कृपा होते आणि ज्याच्यावर संतांची कृपा नाही त्याच्यावर देवाची कृपा कधीच होत नसते. सगळ्या गोष्टी मोडून टाकायची ताकद ती संतात असते, प्रारब्ध बदलायची ताकद ती संतात असते. अशी परमपावन कृपा गुरुवर्यांची आहे. फार दिवसापासून तुमच्या कुटुंबाला तुम्हाला महाराजांची सेवा स्वामीजींची सेवा तुम्हाला घडली आणि त्या सेवेचं फळ आहे. एवढा मोठा यज्ञ एखाद्या 2000 लोकसंख्येच्या गावानं विचार केला. मी खूप फिरतोय महाराष्ट्रात, खूप फिरतो 2000 लोकसंख्येचं गाव असेल, त्या गावानं विचार केला तरी एखाद्या वेळेस त्यांचा मेळ होत नाही आणि एवढा मोठा सप्ताह करू शकत नाहीत. ते का होऊ शकत नाही? कारण ते एकत्रित येऊ शकत नाहीत. पैसे प्रचंड असतील त्यांच्याकडे, प्रचंड असतील, पण नाहीत करू शकत ते. तुम्ही एकट्याने एवढं सत्र भरावं, तुम्ही वैभवशाली आहात, पैशावाले आहात, हे मला नाही सांगता येणार. पण मला एक सांगता येईल, तुमच्यावर संतांची कृपा आहे बाबाजी सारख्या आणि ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा आहे, म्हणून तुम्ही ज्ञानाचा यज्ञ केलाय. नाही तर पैसे नाहीत अशी माणसं नाहीत जगात. खूप पैसे आहेत. काही माणसांकडं एवढं धान्य आहे की त्यांच्या बाप दाद्यापासून पाप आहे म्हणून त्यांच्या धान्याला किडे पण लागत नाहीत. तर माणसं कशी खातील? त्यांच्या गव्हा ज्वारीला औषध न टाकता किडे लागत नाहीत. म्हणजे किड्यांनी सुद्धा विचार केला याचे गहू खायचे नाही, किड्यानं सुद्धा विचार केला याच्या ज्वारीला खायचं नाही, कारण ते पुण्यच नाही ना. महाराज नुसत्या हाती उठवी काग. काही माणसं इतकी निर्दयी असतात की भरक्या हातानं कावळ्याला सुद्धा उठीत नाहीत. त्याला वाटतं आपले कण जर उडाले तर कावळ्या खाईल. कारण आपल्या जीवनात काही दातृत्व घडायचं असेल तर त्याच्यासाठी पुण्य लागतं. आपल्याच्याने एखादी सेवा घडायची असेल तर त्याच्याच्यानं पुण्य लागतंय. मी फार दिवसापासून मनात विचार करत होतो, पैसे आहेत माझ्याकडे, मी माईकवर सांगतोय, किती कॅमेरे आहेत पुढं, मी का कोणाचे खिशे कापले का, कुठं डाका टाकलाय, कुठं काय केलंय, काय जस्ट त्याचा माणूस हा प्रारब्धान मोठा होत असतो, काय जस्ट त्याचं प्रारब्ध आहे, त्याला काय विचार नाही. इकत आणलेली बैल बांधून वैरण खातेत आणि देवाला सोडायला कठाळ्या कोणाची मका खातो, ते नशीब घेऊन आला आणि कठाळ्या नशीब घेऊन आला. नशीब तसं बाळूचं नशीब आहे ना, नशीब आहे. मला काय अडचण नाही पैशाची, पण मी एकच मागणं मागत होतो या साधू संतांकडे, मला एक ना एक दिवस गायीची सेवा घडावी, एक ना एक दिवस गायीची. मी माईकवर उल्लेख करणार नाही, पण माझ्या अंतकरणात कितीतरी मंदिरांसाठी सुद्धा मी पावत्या गुप्त फाडल्या. मला त्याच्यातही समाधान नव्हतं, कारण जगात मंदिरं बांधणारी माणसं खूप आहेत. तिथं गिरगावच्या बाळूची गरज नाही. पण मला एकच लक्षात येत होतं, तू 10-5 गायी पाळ आणि त्या गायीची सेवा करून मर, इतकीच माझी अपेक्षा होती. आणि ती मला देव माझी पूर्ण करत राहा लागलेला आहे. आणि बाबाजी तुमच्यासारख्याच्या सर्व संतांच्या आशीर्वादानं गायीची सेवा जास्तीत जास्त करण्याचा योग माझ्या जीवनात यावा, इतकंच मला जाता जाता आशीर्वाद द्या. हो, माझ्याकडे जी संपत्ती ती संपत्ती ढेपीच्या रूपात, पेंडीच्या रूपात, गुळीच्या रूपात, कडब्याच्या रूपात गायीकडे जावी, ही एवढा आशीर्वाद मला मिळावा. पोरासाठी तर मी कमवून ठेवलंयच. विठाला विठाला आणि ते पुण्य अनायाशे. तुम्ही कीर्तनकार नाहीत गणेशराव, तुम्ही भागवतकार नाहीत, तुम्ही शिवपुराणकार नाहीत, तुम्ही रामायणकार नाहीत, तुम्ही एखादा प्रवचनकार नाहीत,
तरी पण काही नसताना तुम्हाला गायीची सेवा घडते, हे तुमच्या वाडवडिलांचं पुण्य आहे. आणि अशीच सेवा घडत राहू. आणि त्या सेवेच्या पुण्याईनं आपण प्रपंचातली माणसं आहोत, आपण भरकी माणसं आहोत. संसारातली माणसं चमचा भरू की टोपलं भर चिखलानं भरलेली असतेच. कोणी टोपलं भर, कोणी गाडी भर, कोणी ट्रॅक्टर भर, कोणी रेल्वे भर, पण चमचा भर का होत नाही. इतक्या पण चिखलानं आपण भरलेली आहेत. केवळ कारण आपण संसारातली माणसं आहोत. आणि आपण प्रपंचातल्या माणसानं हे भरकं बाजूला काढण्यासाठी हे पाण्यानं धुतल्या जात नाही, ह्याला सेवेनं धुवावं लागते. आणि ती सेवा वाडवडिलांची असावा, घरातल्या वयस्कर लोकांची असावा, संतांची असावा, अन्नदानाची असावी, गोमातेची असावी, धर्माचं नाव वाढण्यासाठी असावी, एखादं धर्माचं मंदिर होण्यासाठी असावी. ती सेवा संसारातल्या माणसाला घडली की त्याच्या भोवतालचं दूषित वलय आहे का, दूषित वायू आहे का, दूषित वलय आहे का, दूषित कवच आहे का, दूषित कंपाऊंड आहे का, हे फक्त सेवेनंच जळू शकतंय. हे फक्त सेवेनं जळू शकतंय. संतांची सेवा असेल, धर्मांची सेवा असेल, नामाचा प्रचार असेल, गौमातेची सेवा असेल, वाडवडिलांची सेवा असेल. मी नेहमी सांगत असतो, ज्या बाईचे मालक कपाळावर कुंकू आहे तिनं नवऱ्याचं दर्शन दिवसात एकदा घेतलं पाहिजे, तरच तिला महाराजाच्या पाया पडायची लायकी आहे. नवऱ्याच्या पाया पडत नसल आणि महाराजाच्या पडत असल तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. तिची लायकीच नाही महाराजाच्या पाया पडायची. तिनं दिवसात एकदा आंघोळ केल्यावर नवऱ्याच्या पाया पडावा, तर तिला भारतातल्या महाराजाच्या पाया पडायची लायकी आहे. ज्याचे आईवडील जिवंत आहेत त्यानं दिवसात एकदा आईवडिलाचं दर्शन घ्यायचं, तरच महाराजाच्या पाया पडायचं. नाही तर त्याच्या पापानं बिचारा एखादा चांगला महाराज पण जुळून जाईल. मायबापाच्या दर्शना इतकं पुण्य. मला सोपं सांगा वाटतं, मी अडचणीत हात घालीत बी नाही, इचून निघत असते. मग डसल्यावर कोण्या दवाखान्यात जायचं. त्याच्यामुळे सोपा परमार्थ. आपल्या मालकाचं दर्शन घ्या, मग साधूचं दर्शन घ्या. आपल्या आईवडिलाचं दर्शन घ्या, मग साधूचं दर्शन घ्या. आणि चांगला साधू मालकाच्या पुण्याईनंच मिळत असतो. चांगला साधू, चांगला महात्मा, चांगला वारकरी आईवडिलाच्या दर्शनानंच मिळत असतो. ज्याला आईवडिलाचं पुण्य नाही त्याला चांगला साधू सापडत नसतो. मग सहा धुणारा सापडायचा असेल तर आईवडिलाचं पुण्य लागतंय. आणि साधुनाराला पाहिजे असेल तर मग कशाच्याच पुण्याची गरज नाही. विठाला विठाला हरेशराव, तुमच्या कुटुंबावर महात्म्यांची कृपा आहे. एवढी मोठी महात्मे. आणि परिसरामध्ये बाबाजी तुमची भूमी तपोभूमी आहे. खूपशे यज्ञ. काल मी जिथं सर्वानंद सरस्वती महाराजांच्या आश्रमावर गेलो धानोऱ्याला, तिथं ब्रह्मलीन शिवस्वरूप काशीगिरी महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा चालू आहे. गोडसं शिवजींचं मंदिर आहे. 108 किलोचा कळस मंदिराला बसणार पुढच्या वर्षी. 108 किलोचा. बाबाजी, हा परिसर आहे ना तुमचा, हा परिसर तपोभूमी आहे, हे देवभूमी आहे तुमचा परिसर. कारण या परिसरात यज्ञ, मी बाबाजींच्याच मार्गदर्शनात त्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कितीतरी यज्ञात कीर्तन केली बाबा. कितीतरी पवित्र भूमी आहे तुमची. परिसर पवित्र आहे. कारण ही तुमच्या अंतःकरणात हा भाव जागा होतो ना गणेशराव, हे तुमचा नाही, ह्या मातीची ताकद आहे. ह्या मातीत केलेल्या ह्या संतांच्या भक्तीचा पुरुषार्थ आहे बाबाजी सारख्या. आणि तो पुरुषार्थ तुम्हाला स्फूर्त करत आहे आणि धर्म उंच नेण्याचं काम तुम्हाला करायला लावतोय. ह्या साधूंची ताकद आहे. धन्य यशोदा ती माय. यशोदेला माय का? माय तर देवकी आहे, मग यशोदा माय का? बापूंनी सांगितलं 10-5 मिनिटं घळघळ करा म्हणून एकच्या पुढं सरकतोय. बापूंचा आदेश होता, जरा कमी करू नका. तसं मी कीर्तन कुठंच कमी करत नाही माऊली, कधीच नाही. माप भरून सांडावा. महाराज, वक्ता जर घड्याळ पाहत असेल तर त्या वक्त्याने एक लक्षात ठेवायचं, काळाची काठी आपल्या डोक्यात आहे. कारण घड्याळ कुठं पाहायची असते माहिती आहे का? चुकीचं काम करताना, भजन करताना घड्याळ पाहायचीच नाही. आणि त्यातली त्यात पाकिट घेणाऱ्याने तर घड्याळ पाहायचीच नाही. यम इतका हानीन की इंचभर जागा ठवाचा नाही लाल करायची. यमाला कळणार नाही कुठं कुठं लाकडं हाणावा, यमाला कळणार नाही तापलेल्या गजानं कुठं कुठं चटकाने द्यावा. त्याच्यामुळे मला नाही कीर्तनात संकोच नाही टायमाच्या बाबतीत. बरं बाबा, हे घासा दिलाय कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. त्याच्या मनात आल्यावर जर आता दाबला तर उद्या निरोप जातो, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर विश्वात्म्यात विलीन. उद्या 12:30 वाजता त्यांचा अंत्यविधी आहे.
लगेच क्लिप गाजल्या जाती. गेले दिगंबर, यायला तर आकलीचे कांदेच नाहीत, ही क्लिप कोणाला टाकाव? नदीला गेले आकली. हे अभंगाचं कडवं कोण्या नालायकाला टाकीत असतात का? महाराज त्या दर्जेचा माणूस असावा, त्याला हे अभंग टाकावं, कोणाला नाही. विठाला 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 विठ्ठल महाराज. व्यक्ती स्वातंत्र्य झालं संप्रदायात. प्रत्येकाला वाटते माझी जहागिरी नाही. माऊली, आम्हा कीर्तनकाराची संप्रदायावर जहागिरी नाही. या संप्रदाय जहागिरी आधुरीव लोकांची आहे, ज्यांनी संप्रदाय जिवंत ठेवलाय. आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायातले असे फडकरी आहेत. एक सांगू गणेशराव, त्या फडकऱ्यांच्या जीवनात गाणं हा शब्द सोडून द्या, शपक अभंग पण घेत नाहीत. शपक अभंग घेत नाहीत. अभंग काय साधना असेल या लोकांची. म्हणून परमार्थ या महाराष्ट्राच्या मातीतील आधारीव फडकऱ्यांमुळे परमार्थ आहे. आमच्यासारख्या काल परवाच्या कीर्तनकारांमुळे नाही. ह्या टपराच्या गाडीत बसून माझ सारख्या गिरगावच्या बाळूने इकडे तिकडे फिरणाऱ्यामुळे नाही. ह्या संप्रदाय ज्यांनी रक्ताच्या कणापासून जोपासलाय, त्यांच्या कणाकणात संप्रदाय, ज्यांच्यात अभंग सुद्धा शपक स्वीकारला जात नाही. महाराज, चुकीची चाल स्वीकारल्या जात नाही, चुकीचा स्वर स्वीकारला जात नाही, चुकीचं गाणं स्वीकारल्या जात नाही. ह्या लोकांनी संप्रदाय जिवंत ठेवलाय, आमच्यासारख्यांनी नाही. आम्हाला गर्व, माऊली आपल्याला गर्व नाही यायला पाहिजे. आपण या मोठ्या लोकांमुळे परमार्थात येत, आपल्यामुळे परमार्थ नाही, त्यांच्यामुळे परमार्थ आहे. म्हणून त्या पवित्र परंपरेतल्या लोकांना साष्टांग प्रणिपात करतोय. महाराज, 300 वर्षाच्या परंपरा काय काही, 300-350 वर्षाची. श्रीगुरु बोधले महाराज, मानकोजी बोधले महाराज, 300-350 वर्षाची परंपरा. महाराज, ज्या परंपरेत एक भागीरथी नावाची माऊली जन्माला आली, त्या भागीरथी नावाच्या माऊलीनं जगाच्या बापाला रडायला लावलंय. विश्वाचा बाप, ती पाया पडत असताना देवाचे डोळ्यातले पाणी तिच्या पाठीवर पडतंय. अशी भागीरथी त्या पवित्र मानकोजी बोधले महाराजांच्या कुटुंबात जन्माला आली. त्या कुटुंबातले वारकरी सध्या आता जयवंत बाप्पा आहेत. बाप्पांचे वडील दादा आहेत. 350 वर्षाची परंपरा. काय परंपरा आहेत महाराजा. या परंपरेमुळे संप्रदाय जिवंत आहे. त्याच भागामध्ये रामकृष्ण भाऊंची परंपरा, धाराशिव भागामध्ये रामकृष्ण भाऊंची परंपरा. श्रीगुरु वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ जात राहिले. गणेशराव, आस्ती संचयाचा कार्यक्रम आपण राखेचा कार्यक्रम म्हणतो. सगळी परिसरातली वारकरी श्रीगुरु भाऊंचं पार्थिव अग्निमय झाल्याच्या नंतर, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळीला दीप गुरुकृपा. सगळी लोक दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणावर गेले. तर रामकृष्ण भाऊंची कवटी सापडली, कवटी डोक्याची कवटी. तर वैकुंठवासी रामकृष्ण भाऊंच्या कवटीवर 10-15 क्विंटल सरपण आणि एखादा ट्रॅक्टर भर नारळ असतील. तेवढ्या इंधनामध्ये शरीर जळून दग्ध झालं, तरी पण कपाळावरच्या कवटीवर रामकृष्ण हरी नाव होतं. रामकृष्ण रामकृष्ण हरी. माऊली महाराज, या लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. या लोकांमुळे संप्रदाय जिवंत. या लोकांमुळे खाली गेले की शंकर महाराज कंधारकर, आमचे बाबारावजी गिरगावकर शिष्य होते. त्यांच्याकडे चातुर्मास केला संभाजीनगरला. गुरुवर्य बाबाजी ते सकाळी देवपूजा करत असताना चंदन कालवलं, उगाळलं की पाटावरच्या धातूच्या देवता पुढे सरकत होत्या. काय साधना या लोकांची महाराज. महाराज, या पवित्र महात्म्यांमुळे संप्रदाय जिवंत आहे, आमच्यामुळे नाही. नाही, आमच्यामुळे नाही. माणसानं श्रेयवाद घेतला नाही पाहिजे. आपण जर केलं तर आपण म्हणायचं आपण याच्या लायकीचे आहेत. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. आपण त्या दशेला यावं. काय अखंड वाऱ्या. गणेशराव, अशी काही लोक आहेत, एका एकादशीला आळंदीला असतात, वद्य एकादशीला, तर शुद्ध एकादशीला पंढरपूरला. शुद्ध एकादशीची द्वादशी सोडली की पंढरपूरहून पायी आळंदीला जायचं. आणि आळंदीतल्या वद्य द्वादशी सुटली की तिसरा पहारा पुन्हा पंढरपूरला निघायचे. 20-20 वर्ष झाले असे काही निष्ठावंत वारकरी आहेत. अख्खं जीवन
आळंदी पंढरी, पंढरी आळंदी, आळंदी पंढरी, पंढरी आळंदी, देहू पंढरी, पंढरी देहू, देहू पंढरी, पंढरी देहू. अख्खं जीवन वारीत गेले, अख्खं जीवन वारीत. या सात्विक सदाचारी पुण्यशील निष्ठावंत वारकऱ्यांमुळे संप्रदाय जिवंत आहे. हा धर्म त्या लोकांमुळे जिवंत आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला कीर्तन करण्याचा योग आहे. फक्त आम्हाला संप्रदाय किती निमूटपणे सांभाळायचा आहे आणि किती लोकांपुढं चांगल्या पद्धतीनं मांडायचा आहे हे आता आम्ही ठरवायचंय. आम्ही ठरवायचंय. आणि आम्ही जर चुका केल्या ना गणेशराव, तर वरचा काठी घेऊन उभा आहे. कोणाच्या बापाची जहागिरी नाही. ह्या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष आहेत तुमच्या मंदिरातले मालक. भगवान शिवशंकर बाबाजी या संप्रदायाचे अध्यक्ष आहेत. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवजी आहेत. चला, यशोदेच्या जीवनात वात्सल्य का, आई का? कारण ज्या वेळेला कृष्ण परमात्मा मथुरेकडे निघाले, आक्रू रथ घेऊन आले, त्या रथात बसले, रथातनं खाली बोलवलं आणि यशोदेनं सगळी दुधाची पदार्थ काढली. दही काढलं, लोणी काढलं, तूप काढलं, ताक काढलं, दूध काढलं. काय एखादा पेढा केला असेल तो पेढा काढला, रबडी केली असेल ती रबडी काढली, भात काढला, साखर काढली, गूळ काढला. ही सगळी पदार्थ एका ताटात ठेवली. कृष्ण कन्हैयाला चंदनाच्या पाटावर बसिलं, त्याच्यातला एक एक घास सगळा खाऊ घातला, सगळा खाऊ घातला कृष्णाला. दुधासोबत ताक खाऊ घालतेत का हे मला माहीत नाही, पण ताकाचा चमचा, दुधाचा चमचा, दह्याचा चमचा, लोण्याचा चमचा, पेढ्याचा चमचा, श्रीखंडाचा चमचा, बासुंदीचा चमचा, भाताचा चमचा, साखरेचा चमचा, गुळाचा चमचा, हे सगळं खाऊ घातलं बाबाजी. आणि यशोदेनं कृष्ण कन्हैयाचं तोंड पुसलं आणि हातात पाणी घेतलं आणि त्या सगळ्या पात्राच्या भोवताल गणेशराव ते पाणी फिरवलं. भगवंतानी हात धरला. मैया, हे मैया, जेवायच्या अगोदर पाणी फिरवत असतात हे मला माहीत आहे, पण आज 11 वर्ष 53 दिवस झाले आई तू उलट काम का केलंस ग? जेवण झाल्याच्या नंतर हात का पाणी का फिरवलं? जाऊ दे कन्हैया, असू दे, पुन्हा कधी योग आल्यावर सांगेल. सांग न ग मैया, हे माय सांग न. हे इकडे का आवाज करा, सांग न ग आई, आई सांग न ग, याचं कारण काय? यशोदेनं सांगितलं, कृष्ण ऐकायची ताकद आहे तुझ्यात? हो सांग माय. कन्हैया, तू ज्या दिवशी आमच्या घरी आलास, तू 4 वर्षाचा झाल्याच्या नंतर मला कळालं तू देवकीचा आहेस. आधी माहित नव्हतं बरं. 4 वर्षाच्या नंतर कळालं तू देवकीचा आहेस. हे नंदराजा कर भरण्यासाठी मथुरेत गेले आणि तिथं वसुदेवाने नंदाला सांगितलं, नंदराज, तुमच्याकडची कन्या मी आणली होती आणि माझा मुलगा तुम्हाला दिलाय. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. नंदराजाने यशोदेला सांगितलं, यशोदे, हा कन्हैया देवकीचा आहे. एक सांगू का यशोदे, एक न एक दिवस हा देवकी मातेकडे जाईल. पण ज्या दिवशी याच्या आईकडे जाईल, त्याच्या आईनं जर विचारलं, कन्हैया, यशोदेनं तुझी सेवा कशी केली, तर त्याचं तोंड बंद पडावा आणि डोळे उघडावा, रडण्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे काही नसावा, इतकी सेवा कर. कन्हैया, आज तुझं जेवण झाल्याच्या नंतर या सगळ्या पदार्थावर पाणी फिरवलंय. पेड्यावर असेल, दुधावर असेल, दह्यावर असेल, तुपावर असेल, लोण्यावर असेल, श्रीखंडावर असेल, बासुंदीवर असेल, भातावर असेल, गुळावर असेल, साखरेवर असेल, एवढ्या पदार्थावर पाणी याच्याकरता फिरलं. मी संकल्प केलता, याच्यातले जे पदार्थ तू खाशील ते मी खाईल. कन्हैया, ज्या दिवशी तू दूध पिलंस का रे, त्या दिवशी मी दुधाला हात लाईत होते. कन्हैया, तू ज्या दिवशी दही घेतलंस का रे, कडकडतं ऊन जरी असलं तर तू ज्या दिवशी घरचं दही घेतलं नाहीस, त्या दिवशी मी दही तोंडाला लावलं नाही रे कन्हैया. ज्या दिवशी तू भात घेतला नाहीस, त्या दिवशी मी भात तोंडाला लावला नाही रे कन्हैया. तू ज्या दिवशी जी वस्तू खाशील तीच वस्तू मी त्या दिवशी खाल्ली. माझा संकल्प आहे. मग आई, आज पाणी का फिरवलं? ऐक कन्हैया, आज तू आमचा वाडा सोडून, गोकुळ सोडून मथुरेत जाणार आहेस. गोकुळ सोडून मथुरेत जाणार आहेस. आजपासून या पदार्थावर याच्याकरता पाणी फिरिलंय. या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत याच्यातली एकही वस्तू खाणार नाही. महाराज, जगात माय नसन गणेशराव, आपल्या लेकरासाठी इतक्या वस्तूचा त्याग करणारा जगात एकच माय, तिचं नाव बाबाजी यशोदा होतं.
म्हणून धन्य यशोदा ती माय आणि ताशी जनी वंदी पाय. ज्ञानेश्वर बोली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. जाऊ दे, काल्याच्या अभंगाला चाल म्हणू. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल शिंके लावी येले दुरी होतो तिघाचे मेवरी तुम्ही वारे दोहे कडे. माहीत असावं गणेशराव तुम्हाला, आपल्या जुन्या काळातल्या बायका चुलीवर स्वयंपाक करायच्या. आता काळ गॅसचा आलाय, मी त्याच्या विरोधात बोलणार नाही. काला येतच नमा, त्याच्या विरोधात नाही बोलणार. काळ आला. महाराज, पूर्वीच्या काळात बाळांतीन जर डिलिव्हरीचा पेशंट असेल तर बैलगाडीमध्ये तालुक्याला जायची परिस्थिती होती. आणि काही रस्त्यानं अशा गाडीवाटा होत्या बाबाजी की त्या गाडीवाटानं बैलगाडी चलत नव्हती, म्हणून बाजावर त्या स्त्रीला ठेवीत आणि त्या बाजाला दांड्या लावीत. प्रेत नेतीत का प्रेत, असं त्या डिलिव्हरीच्या पेशंटला खांद्यावर हॉस्पिटलपर्यंत नेईत. तो काळ सांगतोय, तो काळ. आता शेळ्या पायी जाईनत बाजारात. आता शेपुड्या टेम्पूत चालल्या. आता तर बाया कसं काय बैलगाड्यात जाते? मला सांगा, काल येतच मी काय विरोधात बोलणार नाही. काळ आला काळ. पूर्वीच्या काळात चुलीवर स्वयंपाक करायचा, आता गॅसवर करतात. मला काही त्याच्या विरोधात बोलायचं नाही. पण शक्य असल्यास आजही चुलीवर खाण्याचा प्रयत्न करत जा. आजही खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांनी कोपऱ्यात एक चूल मांडलीच पाहिजे. किमान ज्या दिवशी भाकरी केल्या त्या दिवशी चुलीवर करत जा. ज्या दिवशी वांगे भाजायचे त्या दिवशी गॅसवर नका ना भाजी जाऊ. ते वांगे त्या चुलीच्या आहारात कोची जा ना. हो, त्या चुलीच्या आहारात अग्नीत भाजलेले वांगे तुमचा जठराग्नी शुद्ध करू शकतात. निदान इतकं खाचं शिका ना. खाचं शिका. ज्याच्याकडे 10-5 एकर जमीन आहे त्यानं पुण्यातलं दूध खाऊ नका असं म्हणणार नाही. पण ज्याच्याकडे 10-5 एकर जमीन आहे त्यानं 2 गायी पाळल्या तर त्याला का धनुर्वात आलाय का? पण 25 एकर जमीन काळीची असताना बी उंदीर धरल्यावर आणि ती पुडी आणतो. महाराज दूध प्या. मी म्हणलं बोके आहे का मी हे दूध प्यायला? हे तूच पी आणि तू आंघोळ कर या ना पुन्हा. बोके आहेत का आम्ही आम्हाला त्याच्यातलं दूध पाजा? घरच्या गाईचं खाचं शिका. मसाड पाळा, गाय पाळा, शिका ना. हा, जरा शेणाचं टोपलं उचलायचं शिका जा ना. गाईचा गोठा झाडून काढायचं शिका ना. तुम्ही कुठंच वाकणत बसताना अग ग ग, उठताना अग ग ग, कमरात वेल्डिंग, मानात वेल्डिंग, फर्यात वेल्डिंग, बगलात वेल्डिंग, हात वाकणात आणि झोपताना पसाभर गोळ्या खाऊन झोपायलात. उठल्यावर बी गोळीच खालात, मग दात घासायलात. हो, ॲसिडिटी झाली, वरण खाल्लं, स्टो पेटलाय पोटात. तो या स्टो जलोशील गोळ्या 2-3 खाल्ल्या. जलोशील गोळ्या खाऊच नको, त्याचं पिठलंच करून काय. हो, 2-4 भाकरी कर जलोशील गोळ्याची, तू ॲसिडिटी कायमची जाईल. काम करायचं शिका ना. 500-500 एकरवाली माणसं येडा करायला शेतात जात होते. आता 1.5 एकर जमिनीवाला 10.5ला दात घासी तू जसा याचा आजा मंत्री आहे. हा, मोकार सोसायटीचा अध्यक्ष हरामखोर कुठला, 10.5ला दात घाशी तू. तुला ज्यानं बायको दिली त्याचं नशीब फुटलंय, त्यानं तुला पोरगी दिली. ना आलाय का तिचं नशीब पालथं. तू यासारखा सुंब्या भेटलाय तिला. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल हे उद्योगांवर धमते लक्ष्मी. माणसानं काम केलं पाहिजे. आपण कर्मभूमीवर आलोत झोपण्यासाठी नाही. झोपीनं जर आयुष्य वाढलं असतं तर आजगराची संख्या जास्त झाली असती. हे मोठा लोक मोठे होतेत ना, हे खाली बसल्या बसल्या दिल्लीतल्या लोकांचे हे वाभाडे काढते हे नालायक लोक. अरे त्या लोकांना झोपा नाही ता, रात्रंदिवस ते लोक बेजार आहेत बाबाजी. तेव्हा ती लोक मोठे होते. आणि हे उगेच आपले हे दुसऱ्यावर जळणारी माणसं. नाही, काम करायचं. आपण जितकं काम करू तितकं मोठे मोठे होत राहू. चला, चुलीवर स्वयंपाक असायचा. टिकल्यावाल्यांनी जुन्या सासूला विचारा, आजच सासूला विचारा कशी पद्धत होती जुन्या काळात. जुन्या काळातली बाई जर भाकरीला बसली किंवा चपात्या करायला बसली, ती बाजरीची असेल, गव्हाची असेल, ज्वारीची असेल, मकेची असेल, उडदाची असेल, कळण्याची असेल, मिसळ्याची असेल, ही आंबाडीच्या त्या पिळ्याची भाकरी असेल, ह्या भाकरी करायला बसलेली जुनी बाई रुपया एवढी भाकरी करीत होती. आधी 8 आण्यासारखी रुपयाच्या नाण्यासारखी एक भाकरी करायची. ती तयावर टाकायची.
ती भाजली की ती छोटीशी भाकरी चुलीत टाकायची, 2 थेंब पाण्याचे टाकायचे आणि अग्नीला नमस्कार करायची. म्हणजे सर्व देवता तेवढ्या चिपट्यानं जेवायच्या. आणि तितक्या चिपट्याचा आशीर्वाद किती होता माहितीये का? हे अग्नी नारायणा, माझ्याकडनं तुला नैवेद्य रे. अश्विनी कुमार तृप्त व्हायचे आणि त्या घरातल्या लोकांनी त्या चुलीवरचा स्वयंपाक खाल्ल्यावर एकाचंही पोट दुखत नव्हतं. या सर्व देवतेची कृपा होती. कारण आपण जे कमवतो ना त्याच्यातला प्रत्येकाचा भाग प्रत्येकाचा ठरलेला आहे. प्रत्येकाचा भाग. शेतकरी राजाचं जीवन बघा ना, शेतकरी राजाचं जीवन बघा. खळं केल्याच्या नंतर मात्र सांडते, मात्र जमा केलं तरी इकडं तिकडे दाणे थांबतेत. ते दाणे पक्ष्यांचे आहेत, ते दाणे उंदरांचे आहेत, ते दाणे घुशींचे आहेत, ते दाणे मुंगसांचे आहेत, ते दाणे प्रत्येक जीवाचे आहेत. शेतकरी राजाच्या घरात जितकं येईल तितकं त्याचं, आणि शेतात राहील ते बाकींच्या जीवाचं असतं. महाराज यज्ञ आहे त्याच्या जीवनात, हो याग आहे त्याच्या जीवनात. त्याच्या जीवनात नाना प्रकारच्या यज्ञाची सिद्धांत आहे. म्हणून मी सांगतोय, ज्याच्या वाट्याला जमीन असेल तो भारत देशातला राजा असेल. ज्याच्या नावानं सातबारा असेल का गणेशराव, तो माझ्या महाराष्ट्रातला राजा असेल. त्याला नाना प्रकारचे यज्ञ करण्याचा योग येतोय. अहो त्यानं ज्वारी पेरली, चुकून पक्षी त्याच्या ज्वारीचे कंस खातात. त्यानं गहू पेरले, सांडलेल्या ओंब्या उंदरं खातात. महाराज नाना प्रकारच्या जीवाचं पोषण करणारा शेतकरी राजा आहे. चुकून एखाद्याची गाय मसड आली, 10-5 आळा शेती खाईल. एखाद्याचा बैल आला, 10-5 कंस तो खाईल. कारण त्याच्या जीवनात कायमस्वरूपी यज्ञ असतो. तो फक्त शेतकरी राजा असतो. तो शेतकरी राजा. शेतीवर प्रेम करा. महाराज अग्नीची कृपा झाली आणि अग्नीनं त्या स्त्रीला सांगितलं, काय देऊ? एकच दे, देव माझ्या पोटी जन्माला यावा. आणि अग्नी देवाकडे गेला आणि देवाला सांगितलं, देवा मी त्या बाईवर प्रसन्न आहे. तिनं अग्नीची साधना केली आणि तिनं सांगितलं, देव माझ्या पोटी जन्माला यावा. भगवंतानं सांगितलं, अग्नी एक लक्षात ठेव, तिच्या उदरातून जन्माला यावा तिचं इतकं पुण्य नाही, पण तुझी तिनं साधना केली म्हणून तिला मी निराश होऊ देणार नाही. पोटातून जरी नाही जन्माला आलो तरी तिला गोकुळात जन्म भेटेल. तीच यशोदा. आणि तिच्याकडे 11 वर्ष 53 दिवस. वाक्य नीट ऐका, पुराण सांगते 11 वर्ष 53 दिवस तिच्या पोटातून जरी जन्म नाही घेतला तर जन्मदात्या मायबापाला सोडून 11 वर्ष 53 दिवस तिच्याकडे राहीन. तिचं नाव यशोदा आणि ती गोकुळात. म्हणून जनाबाई पहिल्या कडव्यात म्हणतात, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा टाळ टाळ. वैकुंठीचा हरी, 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 वैकुंठीचा हरी. तानायश्वरीच्या घरी, तानायश्वरीच्या घरी रांगत से हांगणी, रांगत से हांगणी. म्हणून बाबाजी विश्वाच्या मालकानं गोकुळ शोधलं. गोकुळ हे विश्वाच्या मालकाचा प्राण आहे. प्राण प्राण आहे प्राण. याच्याकरता जगाच्या बापानं आई वडिलाला सोडून गोकुळ सोडलं. यशोदेला माय का म्हणतात याचा सिद्धांत पुढे सांगतो. तोपर्यंत विठोबार कुमाई तुला पाहून काळ रडे. एवढी हिंमत, इतकी ताकद देवाला शिवी द्यायची. 7वी जनाबाई. बरं काय होतं घरी? देवाला जीव घालण्यासाठी 5-25 गाई तरी जनाबाईकडे होत्या का? 5-50 एकर तरी त्याच्यातल्या गहू ज्वारीचा नैवेद्य करील नाही. ह्याच दुसऱ्याच्या इथं खाला.
नामदेवरायाच्या घरच्या भाकरी खाच्या. दाशी नामयाची मनोनिया. अनन्य साधारण महत्व आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये पवित्र स्त्रियांना. अनन्य साधारण महत्व. काय दर्जा आहे साध्वींचा. या गावातली एक न एक माऊली आपल्या सासरून माहेरी आज येते. कधी कधी दिवाळीला येता येत नाही, लक्ष्मीपूजन सोडून येता येत नाही, पण या पुण्यतिथीच्या दिवशी समाधीवर डोकं ठेवण्यासाठी पंचक्रोशीतले गावातली सगळी जण येतात. काय दर्जा आहे, काय अधिकार आहे. इतकी सामान्य परिस्थिती. आपलं जीवन सुव्यवस्थित राहावा याच्याकरता दामू शेट्टीच्या घरी, नामदेवरायाच्या घरी, राजाईच्या सानिध्यामध्ये, गोणाबाईच्या सानिध्यात आपलं जीवन फुलासारखं व्यतीत करणारी माऊली, त्या घरी काबाड कष्ट गौऱ्या यचण्यापासून काम करणारी स्त्री साध्वी जनाबाई. बर, ज्या घरी राहत होत्या त्या घरी कोण्याच माणसाला बंद पांघरायला नव्हतं. बंद म्हणजे आता हे जर चादर असेल तर बंद म्हणायचं. भोजेकर महाराज याच्यातलं अर्ध फाडलेलं. कारण बंध पांघरण्यासाठी नव्हतंच तितकं पाटील साहेब, नव्हतंच. इतकी परिस्थिती नाजूक. या परिस्थितीमध्ये जगाच्या मालकानं त्या बाईला नाहू घालावं. नाहू. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी, किंवा डोई चोळी सारंग पाणी. जगाचा बाप डोकं चोळायचा, डोकं चोळायचा. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, वा पण काढायचा. आपली भाषा नाही पण त्यांची येते. आधरीव लोक परमार्थातले, त्यांचं वाक्य सांगतोय. पा इतकं देव काम करायचा. एके दिवशी जनाबाई झोपलेल्या आहेत आणि राजाबाईंच्या गोतातली एक पाहुणी आली. म्हणजे नामदेवरायाच्या सासरवाडीतून एक पाहुणी आली. आता पांघरायला तिला काय द्यायचं, हिवाळ्यातले दिवस होते, काय द्यावं पांघरायला. म्हणून जनाबाईनं सांगितलं, मला दिलेली जी वाकळ आहे ती पाहुणी पांघरेल. कडकड हिवाळ्याचे दिवस होते, कडकड हिवाळ्याचे दिवस. सगळी आपोआपल्या अंगावरची पांघरणं घेऊन झोपलेली आहेत. जनाबाई एकट्या झोपलेल्या आहेत. डोक्याच्या जटा, केस मोकळे केले आणि ते मोकळे केस असे तोंडावरनं पांघरले. साळीचं तनच भरलेली पोताड्याची उशी डोक्याला घेतली आणि त्याच्यावर अंग टाकलं आणि आपले त्या मुक्तावळी केस असे तोंडावर झाकले झोपल्या. महाराज, त्याला शेजारती झाली. त्याला कोणाला? जगाच्या बापाला. त्याची शेजारती कशी असेल? मखमली शेज असेल, त्याच्यावर फुलाच्या पाकळ्या असत्याल, त्याच्यावर त्याला मंत्रात झोपायचं. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. एवढं फार काय मोठं अंगावरती शाल, नुसतं हे करायचं सगळं. महाराज, जगाच्या मालकाला तिथं अशी थंडी भरली. अंगावरचा मखमली ते पांघरण हालू लागलं. गणेश भाऊ हालू लागलं. आईसाहेब बाजूला होत्या, रुक्मिणी आईसाहेब. मालक, मी बऱ्याच वेळेस तुम्हाला घाम आल्याला पाहला. पांडवांना लाक्षाग्रहात पेटवलं त्या दिवशी जगाच्या बापाला घाम आलता. अशी काही प्रकरणं पाहिली. पण तुमच्या अंगामध्ये कापरं भरतंय, तुम्हाला थंडी वाजती, तुमच्या अंगावरचं पांघरण हालतंय, हे पहिल्यांदा पाहते. असं का? आजारी आहेत तुम्ही? जाग आली आणि मध्यरात्री सांगितलं, रमा. रमा म्हणजे लक्ष्मी. हे लक्ष्मी, माझ्या जनील थंडी वाजती ग, माझ्या जनील थंडी वाजती, मला जावं लागतंय. आणि अंगावरचं भरजरी पांघरण उचललं आणि जिथं जनाबाई झोपल्यात तिथं अंगावर नेऊन टाकलं. महाराज, त्या जनाबाई होत्या. जाग आली, पाय धरले. माय बापा, मला पांघरण घालण्यासाठी आलास? नको रे. ज्या घरातली मायबाप मला 2 टायमाच्या भाकरी देतेत ते गोधडे पांघरायलेत आणि मी मखमली कपडा नाही पांघरणार. पण दृष्टांत संपला.
जगाच्या बापानी रात्री स्वतःची पर्वा न करता तिच्या अंगावर पांघरून टाकावा. त्या जनाबाईचा अधिकार किती मोठा असेल, काय दर्जा असेल माझ्या आश्रमातेचा, या पवित्र समाधीधन माऊलींचा काय दर्जा असेल, काय माझ्या जनाबाईंचा दर्जा भक्तिसूत्रातला. जगाच्या बापानी पांघरणाची व्यवस्था करावा इतकं टोक ह्या साध्वींचं आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा बनवाल वारा, काय त्यांचा महिमा बनवाल वारा, काय त्यांचा महिमा बनवाल हरी भक्त थोरा हरी भक्त थोरा मंडळी, हरी भक्त थोरा मंडळी, त्यांची ये भेटे आता ब्रह्मादिका, त्यांची ये भेटे आता ब्रह्मादिका. हरी भक्त थोरा हरी भक्त थोरा त्यांची ये भेटे आता ब्रह्मादिका. ये भेटी दे अर्थ ब्रह्मदी. 12 वाजले जिजा, 12 वाजले. जाऊ द्या, साध्वीची सेवा आहे, जरशी शिल्लक करतो. येरी तरी भंगिऱ्याच्या वाढदिवसात चिठ्ठ्या देतेच, वाढवा वाढवा वाढवा. त्या हराम खोरायला त्याच्या बायका कदरल्या आणि त्याच्या वाढदिवसाला आमचे कीर्तन भडवायचे. इथं बोललेलं मालकाच्या यादीत जाते. गरीब बाई एक एवढं उदाहरण ऐका, मग काल्याचा अभंग घ्यायचा आपल्याला. विठोबा रुक्माईचं भजन करून मग काल्याचा अभंग, त्याच्यावर 5 मिनिटं बोलून मग प्रसाद वाटू. आणि कधी पण सूत्र लक्षात ठेवायचे. मागे एकदा भागवत लावलं एका माणसाच्या वर्ष श्राद्धाला, आणि वर्ष श्राद्धाला भागवत लावलं, त्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी काल्याचं कीर्तन ठेवलं. कसा काला करता येईल श्राद्धाच्या दिवशी? माणसाच्या श्राद्धाला काला करता येत नाही, का? कारण त्याची लायकी नाही म्हणून. आणि संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी का देव काला स्वीकारित नाही, ते म्हणतो माझा मोठेपणा नको, त्यांचा करा. इतका मोठा फरक आहे, फरक आहे एवढा फरक. हा, इथं देव नको म्हणतंय आणि तिथं त्याची लायकी नसते. म्हणून सूत्र असतात काही काही, त्याचं एक रचना करून केलं पाहिजे. अत्यंत गरीब एक स्त्री. तुम्ही या माऊलीचा जर फोटो पाहिला तर अंगावरचं लुगडं किती भारीच आहे तुम्हाला कळलं. तेच एकदम साधं लुगडं, साधं साधं, गळ्यात तुळशीच्या कंठ्या माळी, एकदम साधं साधं व्यक्तिमत्व. महाराज, विश्वाच्या मालकाला हलवायची ताकद. विश्वाच्या मालकाला किती पुण्यतिथी आहे? 46वी पुण्यतिथी. मला सांगा बरं, असा कोण श्रीमंत आहे त्याचं 46 वर्षापासून वर्ष श्राद्ध होतंय? 46 वर्षापासून. आणि जरी झालं ना ना, नाही उशिरा पाहिलं तुम्हाला, हे आमचे जुनी माणसं आहेत. हे नाना झालं, स्वर्गीय तराशे महाराज झालं,
विनायक महाराज झाला हरिभक्तीपरायणे जुने. पहिल्याने इकडे यायचो मी खूप, तेव्हा ऑटो रिक्षात येत होतो मी, 3 चाकाचा ऑटो रिक्षा. पण आजही तसाच आहे, गाडी असू द्या कोणती बी, पण टाचा उचलीतच नाही. हा, टाचा उचलल्या की चांगला चांगला हत्ती पडतो बरं. नाही, टाचा नाही उचलू द्यायचा, पाय सगळा टेकायचा, भीती राहत नाही. विठाला विठाला गरीब बाई, अत्यंत गरीब, गरीब बाई, अण्णा गरीब बाई. ती रोज देवाला नैवेद्य द्यायची खिचडीचा नैवेद्य. खिचडी काय असेल बरं तिच्या खिचडीला? कधी जर तेल नसलं तर ती पातेलं ते मडकं गरम करायची आणि त्याच्यात पाणी टाकायची. ते चणकन वाजलं, पाण्याला चटका बसला आणि पाणी उकळलं की तांदूळ टाकायचे. फक्त मीठच त्याच्यात, मोहरी नाही, जिरं नाही, तेल नाही, हळद नाही, जायफळ नाही, कढीपत्ता नाही, काही नाही तिच्या खिचडीला. नुसतं मीठ आणि मिरचीचा तुकडा. अत्यंत गरीब बाई, अत्यंत गरीब बाई. इतकी गरीब पुढे आहे का, तिला झोपडं जरी असलं तरी त्या झोपड्याला सुद्धा लाकडं मोठी भेटली नव्हती. कारण तिच्या झोपड्यात मधात जाताना बसून जावं लागायचं. बसून बाळासाहेब महाराज बसून, उभ्यान गेल्यावर थुत्तर फुटन. म्हणजे उभ्या मेडी उंचीनं कमी होत्या. मग आता ते वाशे तरी लांबणीचे कसे जमतील? वाशे नाही कळायचे जीनच्या पॅन्टीवाल्याला, वाशे फक्त जुन्या लोकांना कळतंय. तुम्हाला वाशे कळत नाहीत, वाशे मोजता येतात. विठाला विठाला विठाला. म्हणून जुनी माणसं म्हणायचे, काय बचर बचर लोकांचे वाशे मोजायला. वाशे मोजणं म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं, उकांडे उकरणं. वास त्याला म्हणतात, ते लाकडाचं असतंय. जुन्या लोकांना माहित होतं. पूर्वीच्या काळात ते पत्र गित्र दुर्मिळ होते म्हणून झोपडे करायचे ना. आढं असायचं, त्याला आडू असायचा, उभ्या मेडी असायच्या, वाशे असायचे, खालच्या आखुड्या मेडी असायच्या, कोपऱ्यात मोघळ करायचे, मोघळाला एक मजला करायचे, त्या मजल्यात पेंडी ठेवायचे म्हणजे बैलाचं तोंड पुरुणी टाकल्यावरच खावा, अशी शिस्त असायची. राहाल जर कोठे होते तर त्याच्या सगळ्या वस्तू ठेवायचे मोघळ. आता काय, राहाल बंगले आणि आतमध्ये भूत. काय नुसता मोठा वाडा पोकळवास आणि वारा जाय भासा भासा. नामदेवरायाच्या घरी झोपडं होतं पण भजन 14 लोक करीत होते. हा, आता काय नाही, आता नुसतं. हा, एक जणांनी घर बांधलं, वास्तू शांतील माल बोलवलं, घर होतं 1.5 कोटी रुपयाचं. माझ्या लक्षात आली आणि मिस्त्रीत पैसे बुडिलेत. भेताड रडू लागलं ना ते गजा असे वक करू लागले. म्हणलं यानं गजावाल्यात पैसे दिले नाही, खडीवाल्यात दिले नाही, इटावाल्यात दिले नाही, याच्या घरात बसणं म्हणजे मसन वाट्यात बस नाही. आता करता काय, बुका लावणार तेच होतं. त्याच्यामुळे मी काही विरोधात गेलो नाही, त्याच्या काय विषय नाही त्याचा. एवढं मोठं घर, मी म्हणलं तुळशी वृंदावन आणि करीत असतीत का? मी म्हणलं बाप्पा, आणि तू हिंदू आहे ना, आणि तुळशी